मध्ये बिल्डर असोसिएशनच्या वतीने विविध जे प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. आपल्यासोबत सध्या आहेत वास्तू बिल्डर्स आहेत, त्यांच्याकडे देखील विविध प्रकारचे स्टॉल सध्या उपलब्ध असून घरे ड्रीम होम तर कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच यांच्या इथे भेट देऊ शकतो. आपण आता जाणून घेऊया की त्यांच्याकडे नेमके कोणते कोणते घरे अवेलेबल आहेत. सर, सर्वात प्रथम आवाज स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सध्या तुम्ही स्टॉल लावलेला आहे, कोणत्या कोणत्या प्रकारची घरं तुमच्याकडे सध्या उपलब्ध आहेत? धन्यवाद मॅडम. आपल्याकडे 1 RK 20 लाखाचा आहे आणि तिथून ते 1.25 करोडचा 2 BHK आहे. आपल्याकडे पनवेल पासून ते उल्वे, म्हणजे जे आपण अटल सेतूवरून निघालो की उल्वे पहिले लागतं. उल्वेमध्ये आपले 4 प्रोजेक्ट्स आहेत. नंतर पुष्पकनगर मध्ये आपले 2 प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर वडगर मध्ये आहे आणि त्याच्यानंतर पनवेलमध्ये आहे. असे पनवेलमध्ये आपला जो आहे तो 20 लाखाचा 1 RK जातोय. लोकांच्यासाठी आम्ही आता ऑफर ठेवलेली आहे की एक्झिबिशन मध्ये जर तुम्ही बुक केलं तर 20 लाखामध्ये तुम्हाला 1 RK मिळेल आणि 1 BHK 31 लाख मध्ये मिनिमम आमचा. सर, सगळेच नागरिक असतात ते आपलं ड्रीम होम बघत असतात, तर स्वप्नातला घर जर कोणाला घ्यायचं असेल तर ते वास्तू बिल्डर्स कडे आहे. हो, स्वप्नातल्या घरासाठी वास्तू बिल्डर एकमेव विश्वसनीय नाव आहे. त्यासाठी नाव आहे की आपण गेल्या 15 वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये साधारण 750 घरं बांधून दिलेली आहेत आणि आज तारखेला हे जे आपण 750 कस्टमर आहेत ते आपल्याशी खुश आहेत. ते आता रिपीट कस्टमर आहेत. त्यांचे आपण आज पण फीडबॅक घेतो. आपले जे वॉकिंग कस्टमर आहेत ते त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आमच्या कस्टमरला जाऊन कधी बोला, क्वालिटी बद्दल विचारा, आमच्याविषयी विचारा. तर ते सगळे पॉझिटिव्ह म्हणजे आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या करतोय, त्यामुळे लोक आम्हाला लाईक करतायत, त्याचा आम्हाला आनंद आहे. सध्या एक्झिबिशन मध्ये तुमचा स्टॉल लावलेला आहे, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा? सध्याचा कसा रिस्पॉन्स? फार छान रिस्पॉन्स मिळालेला आहे इकडे. कारण कसं झालंय, आपण पाहाल तर सुरुवातीच्या एक्झिबिशनच्या एंट्रन्सला मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे जे काही लोक आज आपण बघितलं की त्या म्हणजे बजेटचा कस्टमर हा 20% आहे आणि 80% कस्टमर हा अफोर्डेबल हाऊसिंग मधला आहे की त्याच्यामध्ये 20 लाखापासून 1.25 करोड पर्यंतच्या घराची मागणीची म्हणजे जास्त गर्दी आहे. तर आमच्याकडे कालपासून भरपूर गर्दी आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. आज पण आमच्या साईटवरती साईट व्हिजिटसाठी आमची सकाळपासून गाडी बुक आहे. ओके, म्हणजे आम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आमच्या आजच्या साईट व्हिजिट बुक आहेत. जे कालचे लोक आले होते ते आज पण सकाळपासून आमच्या साईट व्हिजिट वगैरे बुक झालेले आहेत. शेवटचा प्रश्न असेल की या एक्झिबिशन मध्ये तुम्ही केव्हापासून स्टॉल लावताय आणि नक्की कशा पद्धतीचा रिस्पॉन्स? हा, एक्झिबिशन मध्ये आपण 2014 पासून भाग घेत आहे आणि एक्झिबिशन मुळे आपल्याला चांगला फायदा होतोय, लोकांनाही फायदा होतोय, त्यांनाही ऑफर मिळत आहेत आणि चांगली घरं कमी किमतीमध्ये बुक करण्याचा त्यांना एक अनुभव मिळतो इथे. शेवटचा प्रश्न की वास्तू बिल्डर्स हे केव्हापासून अस्तित्वात आलेले आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे सर प्रेक्षकांना सांगते? वास्तू बिल्डर तशी बनलेली आहे 2011 मध्ये. वास्तू बिल्डर मध्ये मी स्वतः इंजिनियर आहे. मी जवळजवळ 2001 पासून कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आहे आणि आमचे पार्टनर सगळे अनुभवी आहेत. सगळ्यांचा अनुभव कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आहे बऱ्यापैकी. माझे पार्टनर आता संजय सर आहेत, अमय सर आहेत, ऋषभ सर आहेत. हे सगळे ऑल एज्युकेटेड लोक आहेत आम्ही आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि आम्हाला क्वालिटी बद्दल फार म्हणजे क्वालिटी कॉन्शियसनेस आहे. लोकांच्या एकला पैना पैसा हिशोब आपण व्यवस्थित क्वालिटी मध्ये काम देऊन करतोय. सर, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीची घरं अवेलेबल आहेत वास्तू बिल्डर्स? आमच्या इथे सर्व प्रकारची घरं उपलब्ध आहेत. म्हणजे बजेट होम, आपण अफोर्डेबल होम म्हणतो, अशी 20 लाखापासूनची घरं ते 1 करोड 1.25 करोड पर्यंतची घरं आपल्याकडे उपलब्ध आहेत. वास्तू बिल्डर्स म्हणजे बॅकग्राऊंड काय असेल सांगाल? प्रेक्षकांना कळायला पाहिजे की नक्की काय आहे ते, कशा पद्धतीची घरं देतात किंवा जे ड्रीम होम हवं असतं ते कशा पद्धतीचं आहे? प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं, पण जे बजेट असतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आपण सुरुवातीपासूनच अफोर्डेबल होम्स या कन्सेप्टच्या प्रमाणे घरं उपलब्ध करून देतोय. कमी किमतीत चांगल्या क्वालिटीची घरं देण्याचा आम्ही प्रयत्न नेहमी करतो. नक्कीच सर, तुमच्यासाठी माझा एक प्रश्न असा असेल की वास्तू बिल्डर्स कडे अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या जेणेकरून लोक जे घरं घ्यायची असतील ते अट्रॅक्ट होतात, किंवा असं काय आहे की ज्यांनी तुमच्याकडे यायला हवं? एक तर आम्ही क्वालिटीचं काम देतोय, जे प्रॉमिस करतोय त्याच्यापेक्षा जास्तच देतोय लोकांना.
वेळेत घर पोझिशन देतोय आणि पोझिशन नंतरही 5 वर्ष 10 वर्ष आम्ही त्यांना सर्व्हिस देतोय. तेच महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की बिल्डर कम्प्लिशन पर्यंत हँडओव्हर केलं की नंतर काही संबंध नाही, लोकांचे प्रॉब्लेम येतात, इश्यू येतात त्याच्याशी. आणि खास करून मला लोकांना हे सांगायचं आहे की बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये जॉईंट डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम होतो म्हणून लोक ऐकतात, परंतु आपला रेरा कायदा आल्यापासून तसं काही नाही. आम्ही आजपर्यंत बरेचसे जॉईंट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले, कुठल्याही प्रकारचा काही इश्यू आलेला नाही. मार्केटमध्ये हे तसं एक थोडंसं निगेटिव्हिटी पसरवली जात आहे, परंतु सामान्य लोकांना त्यांच्या बजेटमध्ये घर घ्यायचं असेल तर जॉईंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट चांगला आहे. आणि आता जॉईंट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुद्धा व्यवस्थित होत आहेत. रेरा कायद्यामुळे सगळ्यांना बंधनकारक आहे वेळेत पोझिशन देणं, व्यवस्थित सोसायटी मेंटेन करणं. आपल्या रेरा कायद्यामध्ये 5 वर्षाचा तर मेंटेनन्स पिरियड आहे की तुम्ही त्यांचे वॉरंटी द्यायची आहे. वास्तू बिल्डर्सला जॉईन करण्यापूर्वी मी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली 2017 मध्ये. 2018 मध्ये मी 17 मध्ये पास आउट झालो. त्याच्यानंतर मी 5 वर्ष कॅनडाला MS करत होतो आणि तिथे नोकरी सुद्धा केली मी. आणि इव्हेंच्युअली मला असं इथलं ट्रेंड बघण्यात आलं नवी मुंबईचं की रिअल इस्टेट मार्केट खूप ग्रोईंग आहे, तर मी इथे शिफ्ट झालो. आणि वास्तू बिल्डर्सला जॉईन करण्याचं कारण म्हणजे की ह्या डेव्हलपर्सनी 400 OCBC फ्लॅट पण आपल्याला दिलेले आहेत आणि त्याही पेक्षा वर जाऊन आपण क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण वास्तू बिल्डर्समध्ये देतो. या कारणास्तव मी वास्तू बिल्डर्सला जॉईन केलेलं आहे. आणि मी आता सध्या आपलं एका प्रोजेक्टचे मी मार्केटिंग पण बघत आहे. आणि मार्केटिंगमध्ये जर आता तुम्ही ट्रेंड बघायला गेला तर लोक मराठी माणसं किंवा आपली सर्वसामान्य माणसं ती अफोर्डेबल होम्स बघत आहेत. त्यांनी आता जर तुम्ही एक्झिबिशनमध्ये गेला तर फारसे बिल्डर 2.5 कोटी 3 कोटी अशा घरात त्यांनी विकत आहेत, पण ते सर्वसामान्यांना परवडणारं नाही. मग आपण तेच फ्लॅट इथे आपण 41 लाख 45 लाखात असं आपण त्यांना देतोय. 1 RK आहे, 1 BHK आहे, 2 BHK अशा रेंजमध्ये आपण त्यांना फ्लॅट्स उपलब्ध करून देतोय विथ क्वालिटी कन्स्ट्रक्शन. जसं तुम्ही या डेव्हलपर्स मध्ये एक भाग म्हणून काम करतात, तर जे लोक आहेत त्यांचं ड्रीम होम तुमच्याकडे आहे का वास्तू बिल्डर्सकडे? ड्रीम होम नक्की आमच्याकडे आहे, कारण की जसा प्रतिसाद आम्हाला भेटतोय त्यांना बाल्कनी फ्लॅट्स हवे असतील, टेरेस फ्लॅट्स हवे असतील, त्यांना जसे एरिया हवे असतील, क्लोज टू स्टेशन, क्लोज टू मेट्रो स्टेशन, क्लोज टू अटल सेतू, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, या सगळ्या ठिकाणी ज्याच्यात रेट पण त्यांचे अप्रिशिएट होतील आणि त्यांना कमी किमतीत घर पण भेटतील असं आपण त्यांना घरं देण्यात आपण हे करतो, मदत करतो. सर तुम्ही काय सांगाल की कोणत्या पद्धतीची घरं आहेत तुमच्याकडे आणि ड्रीम होम आहे का? नक्कीच ड्रीम होम हे आमचं कॉन्सेप्ट आधीपासून होतं. अफोर्डेबल रेट्समध्ये ड्रीम होम लोकांना कसं प्रोव्हाइड करता येईल याच्यावर आमचा आधीपासून फोकस होता. बरेच बिल्डर्स आपण बघतो की वर्षभर त्यांच्या मागे फॉलोअप घ्यावा लागतो. जरी तुम्हाला ड्रीम प्रोव्हाइड करत असतील तरी फॉलोअपमध्ये तुमचा ड्रीम तेवढं अचीव करता येत नाही. सो आमचा हेच गोल आहे की सगळं अफोर्डेबल रेटमध्ये प्रोव्हाइड करणं विथ बेसिक अम्युनिटीज ज्या लोकांना गरजेच्या आहेत. आतापर्यंतचा तुमचा रिस्पॉन्स कसा आलेला आहे? तुम्ही या सहभाग घेतलेला आहे, डेव्हलपरचा भाग आहात. रिस्पॉन्स खूपच चांगला आहे. कालपासून आम्ही स्वतः सगळेजण इकडे उभे आहोत. आम्हाला व्हिजिट्स म्हणा किंवा इन्क्वायरीज म्हणा ह्या प्रचंड प्रमाणात आहेत, कारण आपण अफोर्डेबल आणि क्वालिटी होम्स प्रोव्हाइड करतो. आणि आपले लोकेशन्स म्हणा किंवा आपले प्रिव्हियस कस्टमरचे एक्सपिरियन्स ह्याच्यावरतीच आपल्याला रेफरन्सेस एवढ्या छान प्रकारे आणि रिस्पॉन्स एवढ्या छान प्रकारे येत आहे की आम्ही आता होपफुली पुढे अजून नवीन प्रोजेक्ट्स कशा लवकरात लवकर करता येईल. आपले कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही आपले रेसिडेन्शियल आहेत, त्यांचं कसं कम्प्लिशन करून वेळेत प्रोव्हाइड करून लोकांना अजून कशा प्रकारे आम्ही हे करू शकतो त्याच्यावर विचार करतो. सध्या यंग डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही पुढे येत आहात, डेव्हलपर्सच्या सोबत आहात, तर आत्ताचा अनुभव कसा वाटतो? खूप छान वाटतं की यंग जनरेशन या फील्डमध्ये येते. कारण कसं होतं की कन्स्ट्रक्शन म्हटलं किंवा रिअल इस्टेट म्हटलं तर एक सर्टन एज ग्रुप आपल्या डोक्यात यायचा नाही. तर खूप छान वाटतं की यंग इंजिनियर्स किंवा यंग एंटरप्रेन्योर्स या फील्डमध्ये येत आहेत आणि काहीतरी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत या फील्डमध्ये. नक्कीच आपल्यासोबत वास्तू डेव्हलपर्सचे काही यंग बिझनेसमॅन होते. त्यांनी म्हटलेलं आहे का जर तुम्हाला अफोर्डेबल घर खरेदी करायचं असेल किंवा तुमच्या किमतीमध्ये बसणारं तुम्हाला घर हवं असेल, स्वप्नातलं घर, तर नक्की वास्तू बिल्डर्सकडे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह मी आकांक्षा देशमुख, आवाज टुडे, नवी मुंबई.